संभाजी महाराज या चौकाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्या अनुषंगाने आम्ही समस्त मराठी भाषिक नगरसेवक संघटना या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आज जवळजवळ 2000 साली या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। 4 वेळेला बेळगावचे महापौर आणि एकदा आमदारपद भूषविलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे संभाजी पाटील ज्या वेळेला पहिल्यांदा महापौर झाले त्यावेळेला ठराव करून 2000 साली या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली। जुनी महानगरपालिका ज्या वेळेला होती, महानगरपालिका नसताना नगरपालिका असतानाच या ठिकाणी ह्या भागाला गोगारवेस म्हणून हा भाग परिचित होता आणि ते नाव बदलून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव मंजूर करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं। पण ते नाव लोकांच्या अंगवळणी आणि तोंडात पडलं नव्हतं। त्यामुळे या ठिकाणी संभाजी महाराज चौकाचं नाव लोकांच्या मनामध्ये आणि ह्याच्यात रुजवण्यासाठी आदरणीय आमदार माजी आमदार संभाजी पाटील यांनी त्या ठिकाणी सर्वमताने ठराव मंजूर करून या ठिकाणी पुतळा उभा करण्यात आलेला आहे। आज त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हेच आम्हाला मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज, शंभूराजे आणि जिजाऊ माता आणि बेळगावची शिवजयंती आणि गणेशोत्सव हा ऐतिहासिक जो उत्सव आणि आपण महोत्सव जो करतो हा जगाच्या पलीकडे आम्ही स्वाभिमानाने सांगतो। बेळगावकर या सणासाठी आज हा जो महाराजांचा इतिहास आहे सुवर्णाक्षर लिहितात आणि दरवर्षी आम्ही स्वाभिमानाने साजरा करतो। आज या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व माजी महापौर, उपमहापौर, सर्व लोकप्रतिनिधीने आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्या सर्वांचं आजच्या क्षणी मी स्वागत करतोय धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये। आज आणि 25 वर्ष